निसर्गाच्या कुशीत असलेले हे मंदिर आणि हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. त्याच्या बाजूने पूर्ण झाडी डोंगर एकदम भारी वाटतं. हे बघा इथे बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे. तिकडे बघा ना किती छान धुके दिसत आहेत पूर्ण. वाव, म्हणजे पूर्ण डोंगर धुके एकदम पुण्यापासून काहीच अंतरावर असलेल्या पिकनिक स्पॉट वरती आपण आलोय. इथे खूप काही आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे गार्डन आहे आणि मंदिर एक देखील आहे आणि आपण बोटिंग सुद्धा करू शकतो. म्हणजे बरंच काही आहे इथे, तर मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा निसर्ग अनुभव पुण्याजवळील हडशी हे मुळशी तालुक्यातील कोळवण गावाजवळ असलेले एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पुणे शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावरती असलेले हे ठिकाण श्री सत्य साईबाबा मंदिर, पांडुरंग क्षेत्र आणि आजूबाजूच्या हिरवळीसाठी ओळखले जाते. हे एक दिवसीय सहलीसाठी म्हणजे वन डे ट्रिप किंवा पिकनिक साठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. येथे खूप मोठे ऍडव्हेंचर पार्क म्हणजे खेळण्यासाठीच्या खूप साऱ्या जागा आहेत. असं बरंच काही आहे खेळायसाठी. म्हणजे तुम्ही सायकलिंग, रोपवे वगैरे, वॉल क्लिंबिंग वगैरे तुम्ही म्हणजे सगळं करू शकता इथं. पण त्याच्यासाठी चार्जेस तुम्हाला पे करावं लागतील. आणि त्या साईडला मंदिर आहे, तर चला आपण तिकडे जाऊया आता दर्शनासाठी. हे बघा इथे बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे, एकदम भारी आहे. तिकडे बघा ना किती छान धुके दिसत आहेत पूर्ण. वाव, म्हणजे पूर्ण डोंगर धुके एकदम सुंदर आहे यार. खरं खूप म्हणजे खूप सुंदर आहे सगळं खरंच. इथे वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत. येथे सुंदर असे श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र मंदिर आहे, जिथे पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती आहे. मंदिराच्या आवारातच संत दर्शन संग्रहालय आहे. येथे साईबाबा, शिव पार्वती, कृष्ण आणि अनेक संतांच्या आकर्षक मूर्ती पाहता येतात. यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाते. गणपतीचं मंदिर होतं, तिथून दर्शन करून आल्याच्या नंतर पुढे साईबाबाचं आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तर आपण तिकडे जाऊयात आता दर्शनाला. हे मंदिर हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले आहे, ज्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे ठिकाण अत्यंत सुंदर दिसते. जर तुम्हाला येथे यायचं असेल तर पावसाळा म्हणजे जुलै ते सप्टेंबर आणि हिवाळा म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळामध्ये हडशीला भेट देणे सर्वात उत्तम आहे, कारण इथलं वातावरण अतिशय सुंदर होतं. त्यामुळे पुढच्या ट्रिपसाठी व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. मंदिरात चाललोय आता आम्ही दर्शन घ्यायला.
तिकडे साईडला साई मंदिर आहे, तर आपण तिकडे जाऊयात आता. निसर्गाच्या कुशीत असलेले हे मंदिर आणि हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. त्यामुळे जर तुम्ही इकडे आलात तर इथे नक्की या. इथेही एक मंदिर आहे. खूप छान आहे मंदिर परिसर, म्हणजे चहूबाजूने पूर्ण झाडी, डोंगर, एकदम भारी वाटतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.